परळीमधील प्रभाग क्रमांक 12 वरती पवन फुटके जे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत ते बोगस मतदान करत असल्याचा आरोप जे आहे तर शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते राजेभाऊ फड यांनी त्यांच्यावरती लावलेला आहे आणि ते थेट माझ्यासोबत आहेत. तुम्ही तुमच्या नातेवाईकाचे स्वतःच्या हाताने मतदान करून घेत असल्याचा आरोप राजेभाऊ फड यांचा आहे. काय राजेभाऊ फड यांनी जे आरोप केले ते सर्व तत्वहीन आणि बिनबुडाचे आरोप आहेत त्यांचे. आता विषय काय झाला, दीपक नाना देशमुख, राजेभाऊ फड हे 5, 25, 30 गुंड घेऊन आले आणि त्यांनी गुंडगिरी तिथं करताना मतदान बंद पाडलं होतं. ते मतदान बंद पडले म्हणून आम्ही एक बूथ प्रतिनिधी मी बूथ प्रतिनिधी म्हणून विनंती त्यांना केली किंवा मतदान बंद का पडले. बाहेर महिला थांबल्या होत्या. मग त्या महिलांना आम्ही फक्त म्हणलो की मध्ये जाऊन मतदान करू द्या, तुम्हाला काय करायचं ते बाहेर जाऊन करा म्हणलं राजेभाऊला. एवढाच विषय होता. त्यांनी मतदान बंद पाडलं. मला एक त्यांच्यावर आरोप आहे की तुम्ही बंद पाडून नेमकं मध्ये जाऊन काय करू लागलात. म्हणजे तुम्हालाच बोगस तिथं करायचं होतं का? आम्ही तर सगळे प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे बाहेर होतो, आमचे उमेदवार बाहेर होते. मग तुम्ही उमेदवार आहेत का? तुम्ही का मध्ये गेलात? माझा त्यांच्यावरच आरोप आहे. तुम्हाला मध्ये जाऊन काय करायचं होतं? आता जो काही व्हिडिओ दिसतोय तो माध्यमावरती प्रसारित झाला आहे की त्यांच्यावरती पवन फुटकेवरती कारवाई करा, ती जी बाचाबाची किंवा जी काही चर्चा झाली त्या चर्चेदरम्यान नेमकं काय घडलं ते तुम्ही व्हिडिओ बघितला का? व्हिडिओ कुठं आहे? मतदान आता बूथमध्ये आहे. व्हिडिओ मी बाहेर परिसर आहे, ग्राउंड आहे, त्या परिसरात थांबलो आहे. मी फक्त तिथून बाया होत्या, त्या बायांना मध्ये जाऊन मतदान करू द्या हे बोलून मी बाहेर येऊन थांबलो होतो. आणि ते कसं म्हणलेत की मी आजी आणली, मावशीचं मतदान करून घेतलं, फलानं बिस्तान करून घेतलं. कुठं आमच्या घरचे आलेले होते मतदान करायला? आमच्या घरचे बाहेर होते, सगळ्या महिला थांबलेल्या होत्या. मग आता ह्यांनी मतदान बंद पाडलं. आता मला सांगा, लोकशाहीमध्ये इथं आज मतदान करायचा दिवस आहे, मग तिथं बंद पाडून ह्यांना काय करायचं होतं? मग आम्ही म्हणलो किंवा मतदान सुरळीत होऊ द्या, तुम्हाला काय करायचं नाही करता तुम्ही बाहेर करा म्हणलं. दुसरी एक त्यांनी मागणी केली, पोलीस प्रशासन असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांच्याकडे मागणी केली की पवन फुटके यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. आता त्यांच्या मागणीनंतर तुमची प्रतिक्रिया? आता माझं एक म्हणणं आहे राजेभाऊला, मी कुणातून आजी वगैरे कुणाला आणल्या होत्या का? आणि तुम्हाला मागणी करायची ना तुमच्या पद्धतीने तुम्ही करा, आमच्या पद्धतीने आम्ही बी तुमच्यावर मागणी करूत ना. तुम्ही एवढे लोक घेऊन आला होता तिथं व्हिडिओमध्ये दिसायले, आम्ही तुमच्यावर हे करतो, गुन्हा दाखल करा म्हणून मागणी करतो. आमच्याकडून बी मागणी त्यांच्या विरोधात दाखल करायची. धन्यवाद. राजेभाऊ फड यांनी जे आरोप पवन फुटके यांच्यावरती केले होते त्यानंतर पवन फुटके यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आत्ता सकाळनंतर दुपारच्या नंतर मतदारांचा प्रतिसाद जो आहे तो परळीमध्ये मतदान करत असल्याचा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदुर्बडिया, बीड, परळी.